हॅलो हॅलो हाय नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण मेहकरपासनं 15 किलोमीटर महादेवाचं एक देवस्थान आहे गोमेधर, याला उटी सुद्धा म्हणतात। आज आपण इथे महादेवाचं खूप प्राचीन मंदिर आहे आणि हे निसर्गरम्य वातावरणामध्ये हे मंदिर वसलेलं आहे। आणि हे बघा दोन्ही बाजूनी शेती, छान पीक वगैरे सुंदर आलं, हिरवगार आहे, रान पण छान आहे आणि आपल्याला खूप निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये आपण आता महादेवाचं दर्शन घेणार आहोत। चला तर मैत्रिणींनो, आता मी पुढचं दाखवते तुम्हाला। हॅलो, हे बघा मित्रमैत्रिणींनो, हा जंगलाचा रस्ता आहे आणि इथे अशी म्हण आहे की इथे संध्याकाळी वाघ सुद्धा पाणी पिण्यासाठी येतो। हे बघा किती छान निसर्गरम्य असं हिरवगार वातावरण आहे आणि आता अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये महादेवाचं मंदिर आहे, इथे खूप प्राचीन आहे। हे श्री क्षेत्र गोमेधर या नावाने प्रसिद्ध आहे आणि याची आख्यायिका मी पुढे सांगते तुम्हाला। बघा मित्रमैत्रिणींनो, आणि हे गोमेधर गाव लागलेलं आहे, हे विलेज आहे छोटंसं आणि या गावामध्येच ते महादेवाचं मंदिर आहे। आणि हे बघा किती छान आहे, खेड्याचं एकदम जुन्या मागे याच्यात गेलेला आहो मागच्या लाईफ मध्ये। हे बघा खेड्याचं वातावरण असं जुन्या प्रकारामध्ये, हा जुना वाडा आहे बघा, हे बांधकाम किती छान आहे। हे पण खेड फार जुन्या टाईपचं आहे, इथे खूप जुनं आहे। नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहोत देवसला। हे जे मंदिर दिसते ते नवसाला पावणारा महादेव आहे आणि हे खूप खूप प्राचीन असं मंदिर आहे। हे बघा, हे किती मोठमोठे हे वृक्ष वगैरे आहेत आणि हा महादेव म्हणजे एकदम, आणि मला पूर्ण लहानपणीची आठवण येत आहे, म्हणून मी हे पूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपणाला एक एक महादेवाचं दर्शन घडवणार आहे। बघा इथे हे पाणी साचलेलं आहे आणि ही छोटीशी अशी नदी आहे ही, आणि हे बघा हे मुलं वगैरे किती छान आंघोळ करून राहिलेत, किती छान वाटते बघा। परत आपण एखाद्या खेड्यामध्ये आलो आणि जे लहानपणचं आपलं आयुष्य होतं ते आपल्याला आठवून राहिलं। आणि मी लहानपणी हे पायदिंडीमध्ये येत होती महादेवापाशी, मेहकर टू उटी। हर हर शंभो शंभो महा। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, हे बघा हे आहे आपले नंदी बाबा, किती छान आहे। चला हे बघा, आता हे चला मित्रमैत्रिणींनो, आता तुम्हाला मी इथलं पंचऋषीचं मंदिर दाखवणार आहे, जे की आतमध्ये आहे भुयारामध्ये। येथील सप्त ऋषीचे मंदिर आहे आणि हे सर्व ऋषी बघा, यांची चेहऱ्याची मुद्रा पाहिली की आपल्याला एकदम असं प्रसन्न आणि खूप सारी एनर्जी येऊन आपल्याला ज्ञान मिळाल्यासारखा भास होतो। म्हणून सगळ्यांनी ऋषीच्या पाया पडूयात आणि सगळ्यांना ज्ञान दे।
हे बघा मित्रमैत्रिणींनो, हे गोमुख आहे आणि यातून जे पाणी येते आतापर्यंत कुणालाही माहीत नाही हे पाणी कुठून येते ते. आणि इथे स्नान केल्यामुळे सर्व आपल्या शरीरामध्ये ज्या रोगराई आहेत त्या नाहीशा होतात अशी आख्यायिका आहे. हे बघा, हे उमराचं झाड आहे आणि हे एकदम पुरातन असं झाड आहे. आणि इथे स्नान केल्यानंतर इथे आपली इच्छा ठेवून एखादं हे बांधलं तर हे बघा, हे सर्व इच्छा पूर्ण झाल्याने हे लोकांनी बांधलेले आहेत आणि इथं सर्व इच्छा आकांक्षा आपल्या पूर्ण होतात. हे ओलांडा आहे ना, चल ओलांडा. जाता का जाता आराम ते पायरी चोखून हा बघा, हा महादेवाचा ओलांडा आहे आणि या ओलांड्याला निघाल्यानंतर इथे एक छोटस भुयार आहे आणि इथून निघाल्यानंतर ह्या ज्या आपल्या इच्छा वगैरे आहेत ते पूर्ण होतात. तुला जाता येते का? कसं ते जात आहे. येत आहे अरे बापरे, अरे बापरे. बापरे